नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल। मार्च महिन्यामधल्या चालू घडामोडींचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 मार्च। 3 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो। वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे असे याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आणि लोकांमध्ये पृथ्वीवरील प्राणी, पक्षी आणि अन्य वन्यजीवांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाकडून दरवर्षी हा 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो। आणि यावर्षी हा दिवस कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपलं उत्तर असेल जागतिक वन्यजीव दिन हा दरवर्षी 3 मार्च या दिवशी साजरा केला जातो। हा आहे जागतिक वन्यजीव दिन। जर आपल्याला असं विचारलं की जागतिक वन दिन कधी असतो, तर जागतिक वन दिन हा दिवस दरवर्षी 21 मार्च या दिवशी साजरा केला जातो। त्यानंतर जागतिक जल दिन जो आहे तो दरवर्षी 22 मार्च या दिवशी साजरा केला जातो। जागतिक हवामान दिन विचारलं, जागतिक हवामान दिन कधी असतो, तर हा दरवर्षी 23 मार्च या दिवशी साजरा केला जातो। जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? जागतिक पर्यावरण दिन जो आहे तो दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो। आणि इंटरनॅशनल टायगर डे किंवा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा जो दिवस आहे हा दिवस दरवर्षी 29 जून या दिवशी साजरा होतो, हे देखील लक्षात ठेवा। सगळे दिवस महत्त्वाचे आहेत आणि आतापर्यंत बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारलेले आहेत। जागतिक वन्यजीव दिन तो आहे 3 मार्चला, जागतिक वन दिन 21 मार्च, जागतिक जल दिन 22 मार्च, जागतिक हवामान दिन 23 मार्च, जागतिक पर्यावरण दिन 5 जून आणि आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन किंवा इंटरनॅशनल टायगर डे हा 29 जून या दिवशी असतो। पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक किंवा ग्लोबल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडेक्स 2024 मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे? हा जो निर्देशांक आहे जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक, हा निर्देशांक US चेंबर्स ऑफ कॉमर्स कडून प्रसिद्ध करण्यात येतो। 2024 या वर्षामध्ये या इंडेक्सची ही आतापर्यंतची 12वी आवृत्ती किंवा 12व एडिशन आहे किंवा हा आतापर्यंतचा 12वा निर्देशांक आहे, 12वी आवृत्ती आहे। आणि हा निर्देशांक इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी किंवा बौद्धिक संपदा फ्रेमवर्कच्या नवकल्पना आणि सर्जनशील उद्योगांना चालना देण्यासाठी प्रतिभेचं मूल्यांकन करून तयार केला जातो। यावर्षी एकूण जगातील 55 देशांमध्ये आपला भारत जो आहे तो जगामध्ये 42व्या क्रमांकावर राहिलेला आहे। भारत राहिलेले 42व्या क्रमांकावर। मग या जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर पहिल्या क्रमांकावर युनायटेड स्टेट्स राहिलेला आहे, दुसऱ्या क्रमांकावर UK आहे, तिसऱ्या क्रमांकावर फ्रान्स हा देश राहिलेला आहे, त्यानंतर चौथ्या क्रमांकावर जर्मनी आहे आणि 5व्या क्रमांकावर स्वीडन, 5व्या क्रमांकावर स्वीडन हा देश राहिलेला आहे। आपला भारत जगामध्ये यावर्षी यामध्ये 42व्या क्रमांकावर राहिलेला आहे। पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस शून्य भेदभाव दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक, इथे ऑप्शन चुकलेले आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मार्च किंवा दरवर्षी शून्य भेदभाव दिन जो आहे तो 1 मार्च या दिवशी साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा। हा दिवस संयुक्त राष्ट्र व इतर आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे साजरा केला जाणारा एक वार्षिक दिवस आहे। युनायटेड नेशनच्या सर्व सदस्य देशांमध्ये कायद्यासमोर आणि व्यवहार समानतेचा प्रचार करणं हा या दिनाचा उद्देश आहे। पहिल्यांदा हा दिवस कधी साजरा केला होता? तर पहिल्यांदा हा दिवस 2014 मध्ये साजरा केला होता। 2014 मध्ये पहिल्यांदा साजरा केला होता। आणि यावर्षी हा दिवस टू प्रोटेक्ट एव्हरीवन्स हेल्थ, प्रोटेक्ट एव्हरीवन्स राईट या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे। शून्य भेदभाव दिन जो आहे तो दरवर्षी 1 मार्च या दिवशी साजरा केला जातो, हे याचं बरोबर उत्तर असेल। पुढचा प्रश्न, तवी महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्य किंवा युनियन टेरिटरीमध्ये साजरा करण्यात येणारा उत्सव आहे? तर
तवी महोत्सव जो आहे तो जम्मू काश्मीर या युनियन टेरिटरीमध्ये साजरा करण्यात येतो आणि यावर्षी हा नुकताच 1 ते 4 मार्च 2024 या कालावधीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये साजरा करण्यात आलेला आहे. हा जम्मू काश्मीरची कला, संस्कृती व वारसा दर्शवणारा महोत्सव आहे. तवी महोत्सव कुठला आहे तर हा जम्मू काश्मीरचा आहे. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी नुकतेच भारतातील सर्वात मोठ्या केबल पुलाचं उद्घाटन केलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नरेंद्र मोदी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच गुजरात या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या केबल पुलाचं उद्घाटन केलेलं आहे. कुठे केलंय? गुजरातमध्ये केलंय. कुणी केलंय तर नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. या पुलाची एकूण लांबी किती आहे? या जगातील भारतातील सर्वात मोठ्या केबल पुलाची एकूण लांबी जी आहे ती आहे 4772 मीटर आणि हा पूल जवळपास 978 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, FSSAI कडून किती रेल्वे स्थानकांना नुकतंच ईट राईट प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे? FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया किंवा मराठीमध्ये भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण. या प्राधिकरणाची स्थापना 5 सप्टेंबर 2008 या दिवशी झालेली आहे. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या सुधांश पंत हे या FSSAI चे अध्यक्ष आहेत आणि या FSSAI कडून नुकतंच एकूण भारतातील 150 रेल्वे स्थानक आणि 6 मेट्रो स्थानकांना ईट राईट प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे प्रमाणपत्र स्थानकावरील अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि पोषक मानके या आधारे दिलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 150 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, भारताच्या निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या मदतीने नुकताच मेरा पहिला वोट देश के लिए नावाचा उपक्रम सुरू केला आहे? तर हा उपक्रम भारताच्या निवडणूक आयोगाने नुकतंच शिक्षण मंत्रालयाच्या सोबतीने सुरू केलेला उपक्रम आहे. कधी सुरू केलाय तर हा 28 फेब्रुवारीला सुरू केलेला आहे आणि 6 मार्च पर्यंत हा चालू होता. नाव आहे मेरा पहला वोट देश के लिए नावाचा उपक्रम आणि हा उपक्रम तरुणांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याच्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 शिक्षण मंत्रालय हे याचं बरोबर उत्तर असेल. इथे भारतीय निवडणूक आयोग किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा उल्लेख आलेला आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? ती झालेली आहे 25 जानेवारी 1950 या दिवशी. यामुळे दरवर्षी हा 25 जानेवारी हा दिवस भारतामध्ये नॅशनल वोटर्स डे म्हणून साजरा केला जातो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया समिती कलम कोणता आहे? ते आहे कलम 324. त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. हे देखील लक्षात ठेवा. सध्या राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. पुढचा प्रश्न, समुद्र लक्ष्मण हा भारत व कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात येणारा युद्ध सराव आहे? याचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मलेशिया. समुद्र लक्ष्मण हा भारत आणि मलेशिया या 2 देशांमधील समुद्री युद्ध अभ्यास आहे किंवा द्विपक्षीय समुद्री युद्ध अभ्यास आहे. 2024 मध्ये हा युद्ध अभ्यास नुकताच 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024 या कालावधीमध्ये विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. हे युद्ध अभ्यास आतापर्यंत 3rd एडिशन किंवा 3रं संस्करण होतं. उत्तर असेल समुद्र लक्ष्मण हा भारत व मलेशिया या 2 देशांचा युद्धाभ्यास आहे. मलेशिया राजधानी आहे क्वालालंपूर. मलेशियाची राजधानी आहे क्वालालंपूर. क्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी आहे. सध्या अनवर इब्राहिम हे या मलेशियाचे पंतप्रधान आहेत. चलन आहे मलेशियन रिंगीट. मलेशियन रिंगीट हे मलेशियाचं चलन आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच वयाच्या 95व्या वर्षी निधन झालेले फली एस नरिमन कोण होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कायदे तज्ञ. फली एस नरिमन हे एक कायदेतज्ञ व ज्येष्ठ वकील होते आणि यांचं नुकतंच वयाच्या 95व्या वर्षी निधन झालेलं आहे. या फली एस नरिमन यांना भारत सरकारने 1991 या वर्षामध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. सोबतच यांना 2007 या वर्षामध्ये पद्मविभूषण
विभूषण हा पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे आणि हे 1972 मध्ये भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राहिलेले आहेत. नोव्हेंबर 1999 मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून देखील त्यांना नामांकित करण्यात आलं होतं. ते भारताचे ज्येष्ठ कायदेतज्ञ व ज्येष्ठ वकील होते आणि यांचं नुकतंच वयाच्या 95व्या वर्षी निधन झालेलं आहे. यांनाच भारतीय न्याय व्यवस्थेचे भीष्म पितामह या नावाने देखील ओळखलं जात होतं. यांनी काही बुक्स देखील लिहिलेले, त्यामध्ये बिफोर द मेमरी फेड्स, त्यानंतर द स्टेट ऑफ द नेशन आणि गॉड सेव्ह द ऑनर ऑफ सुप्रीम कोर्ट या पुस्तकांचा समावेश आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो? जागतिक श्रवण दिन किंवा वर्ल्ड हिअरिंग डे हा दिवस दरवर्षी 3 मार्च या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस ऐकण्याच्या हानीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जगभरातील कान आणि श्रवण संबंधित काळजीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस चेंजिंग माइंडसेट या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 3 मार्च हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, कोणता दिवस भारतात दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिन नॅशनल सेफ्टी डे म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 मार्च. सुरक्षिततेच्या उपायांवर प्रकाश टाकणं व प्रत्येक क्षेत्र लोकांसाठी सुरक्षित करणं यासाठी मार्ग शोधणं या उद्देशाने 1966 या वर्षापासून दरवर्षी 4 मार्च हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जात आहे. आणि यावर्षी हा दिवस सेफ्टी लीडरशिप फॉर ESG एक्सलन्स या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर हा प्रश्न लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारला होता की सॅफ अंडर 16 महिला चॅम्पियनशिप 2024 चं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नेपाळ. नेपाळमध्ये 1 ते 10 मार्च 2024 या कालावधीमध्ये या सॅफ अंडर 16 महिला चॅम्पियनशिप 2024 चं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 नेपाळ हे याचं बरोबर उत्तर असेल. सॅफ म्हणजे काय? स्पेलिंग आहे SAFF, लॉंग फॉर्म होतो साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. सॅफची स्थापना झालेली 1997 या वर्षामध्ये आणि सॅफचं मुख्यालय कुठे विचारलं तर ते असेल ढाका या ठिकाणी. त्यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन्स आहेत 1991, 1993, 1996 आणि 1999. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.